सो वी नेक्स्ट न्यूमरिकल आपण बघूया, ज्याच्यामध्ये दिस इज सिम्पली सपोर्टेड बीम. UDL इज देअर फॉर द 3 मीटर ऑफ स्पॅन ऑफ इंटेन्सिटी 2 kN per मीटर. 3 kN पॉईंट लोड आहे C वर, 5 kN पॉईंट लोड आहे D वर. ओके, त्या दोघांमधला डिस्टन्स आहे 2 मीटर. आपण ही स्पेस शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम काढायला ठेवूया. आपला फर्स्ट स्टेप काय आहे? स्टेप 1 इज रिॲक्शन. ओके, सो टू कॅल्क्युलेट रिॲक्शन ऑब्झर्व ऑल आर द व्हर्टिकल फोर्सेस. सो सगळ्यात पहिला आपण इक्विलिब्रियम इक्वेशन घेऊया. समेशन Fy अपवर्ड पॉझिटिव्ह इक्वल टू 0. ओके, सो अपवर्ड फोर्सेस जेवढे आहेत ते घ्यायचे. अपवर्डमध्ये पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. सो इथे येणार एक रिॲक्शन RA, इथे एक येणार रिॲक्शन RB. आलं लक्षात? सो RA अपवर्ड आहे, RB पण अपवर्ड आहे, दोन्ही पॉझिटिव्ह. 3 kN निगेटिव्ह कारण डाऊनवर्ड आहे, -5 kN निगेटिव्ह डाऊनवर्ड आहे. आता हा जो UDL आहे याला कन्वर्ट करावं लागेल पॉईंट लोडमध्ये. पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर UDLची इंटेन्सिटी मल्टिप्लाय बाय डिस्टन्स. सो -2 × 3. सो यू विल गेट RA + RB इज इक्वल्स टू 5 + 3 8, 8 + 6 14. ओके, नेक्स्ट समेशन मोमेंट. आता ह्या A पॉईंटवर आपण मोमेंट घेऊया. A क्लॉकवाईज पॉझिटिव्ह इक्वल टू 0. ओके, सो आता A वर मोमेंट घेतोय. पहिला हा इंटेन्सिटीवाला UDLचा पॉईंट लोडमध्ये जो कन्वर्ट केला आहे तो रोटेट होईल. इट विल बी ॲट सेंटर. सो 6 × 1.5 कसा फिरतोय? क्लॉकवाईज. मग 3 kN हा किती? 3 मीटर डिस्टन्सनी फिरेल पण क्लॉकवाईज. सो तो पण पॉझिटिव्ह घेणार. 3 × 3 मीटर. 5 kN तो पण क्लॉकवाईज फिरतोय, +5 × 3. ठीक आहे, मायनस. का बरं मायनस? कारण RB अँटी क्लॉकवाईज फिरतोय. RB × किती डिस्टन्सनी? 2 + 2 4, 4 + 3 7. 7 = 0. म्हणजे तुमचा RB येणार आहे 6.14. ओके, आता हा RB या इक्वेशनमध्ये ठेवायचा म्हणजे तुम्हाला RA मिळेल. सो RA विल बी इक्वल टू 14 - 6.14. यू विल गेट 7.86 kN. यू गॉट द रिएक्शन्स. नाव आता आपण कॅल्क्युलेट करूया स्टेप 2 शिअर फोर्स कॅल्क्युलेशन्स. ओके, तर शिअर फोर्स कॅल्क्युलेट करताना आपल्याला काय करावं लागेल? सगळ्यात पहिले पहिला स्पॅन A to C इथे आपण सेक्शन घेऊया. ओके, आता A आणि C मध्ये सेक्शन घेतला आपण. सपोज इथे सेक्शन घेतला तर आता काय काय ॲक्टिव्हिटीज होणार आहेत? तर आपण एक तर लेफ्ट साईडचे फोर्सेस घेऊया किंवा राईट साईडचे. लेफ्ट साईडला एकच फोर्स आहे, सो Fx, पण एक UDL पण आहे एवढं. सो आपण याला कन्सिडर करूया. हे आपलं X डिस्टन्स आहे सपोज. ठीक आहे, आपण सेक्शन कुठे घेतला? X डिस्टन्सवर घेतला. तर Fx विल बी इक्वल्स टू, आता Fx विल बी इक्वल्स टू एक व्हर्टिकल फोर्स आहे तो अपवर्ड जाते. लेफ्ट साईडला अपवर्ड काय असतं? अपवर्ड नेहमी पॉझिटिव्ह असतो. सो 7.86 पॉझिटिव्ह मायनस. आता इथे हे जे UDL आहे, हे जे UDL आहे X डिस्टन्सवर, याला जर पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करायचं तर काय होईल? डिस्टन्स मल्टिप्लाइड बाय इंटेन्सिटी. मग आपण येईल -2 × X. ठीक आहे, आता आपण सपोज ॲट X = 0 कन्सिडर केला तर तो काय आहे? ॲट लोकेशन A FA विल बी इक्वल्स टू, Xच्या ठिकाणी 0 टाका म्हणजे तो येईल 7.86 kN. आणि सपोज आपण ॲट X = इथे काय आहे? 3 मीटर. तर मग आपण 3 घेऊन पाहूया. तर FC विल बी इक्वल्स टू 7.86 - 2 × 3. सो इट विल कम 1.86 kN. ओके, आणि आता C आणि D मध्ये 2 पॉईंट लोड आहे. तिथे कुठे UDL नाही आहे म्हणजे ह्या C आणि D मध्ये शिअर फोर्स कसा राहील? कॉन्स्टंट राहील. म्हणजे आपल्याला फक्त एक सेक्शन घेऊन शिअर फोर्स आरामात मिळेल. तर आपण C आणि D मध्ये सेक्शन घेऊया. सो टेकिंग सेक्शन बिटवीन C and
डी. ओके, सो सी आणि डी मध्ये घेतला तर काय करायचं, इकडे लेफ्ट साईडचे फोर्सेस कन्सिडर करायचे किंवा राईट साईडचे फोर्सेस कन्सिडर करायचे. ओके, सो आपण लेफ्ट साईडचे फोर्सेस कन्सिडर करूया. सो लेफ्ट साईडचे फोर्सेस जेव्हा आपण कन्सिडर करतोय तर लेफ्ट साईडला काय काय आहे, लेफ्ट साईडला एक RA आहे, एक 3 किलो न्यूटन आहे आणि हा जो UDL आहे जो आपण पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट केला तो पण असणार आहे. सो लेफ्ट साईडचे फोर्सेस कन्सिडर करताना RA किती आहे तर 7.86 अपवर्ड जातोय, सो पॉझिटिव्ह. नंतर UDL कन्वर्ट कराल 2 × 3 तो येईल -2 × 3 डाऊनवर्ड आणि एक -3 किलो न्यूटन. सो इज इक्वल्स टू Fx. सो Fx विल बी इक्वल्स टू, if you solve this, so it will be -1.14 kilo Newton. Next section will take between D and B. D आणि B मध्ये सेक्शन घेऊया आपण. सो जेव्हा आपण D आणि B मध्ये सेक्शन घेऊ तेव्हा Fx will be equals to, मग तेव्हा आता एक तर लेफ्ट साईड कन्सिडर करा किंवा राईट साईड. आपण जर इथे सेक्शन घेतो आहे आणि लेफ्ट साईड कन्सिडर केले तर खूप सारे फोर्सेस येतात. आपण राईट साईड कन्सिडर करूया. राईट साईडला काय असतं, अपवर्ड नेहमी निगेटिव्ह असते आणि राईट साईडला एकच फोर्स आहे RB. RBची व्हॅल्यू किती आहे, RBची व्हॅल्यू आहे 6.14. सो हे डिरेक्टली -6.14 किलो न्यूटन येईल. म्हणजे हा मिळाला आपला शिअर फोर्स. तर आता आपण एक शिअर फोर्स डायग्राम ड्रॉ करूया. शिअर फोर्स डायग्राम. ओके, सो शिअर फोर्स डायग्राम ड्रॉ करताना सगळ्यात पहिले काय आहे, पहिले आलेला आहे आपल्याकडे 7.86 A पॉईंटवर. मग ह्या पॉईंटवर इथे आहे आपल्याला 7.86. C पॉईंटवर आलाय 1.86, इथे आलाय तो 1.86. ठीक आहे. त्याच्यानंतर बघितला तर खाली C आणि D सेक्शनमध्ये -1.14 आहे, म्हणजे इथून तर इथे आहे 1.14. ओके, आणि त्याच्यानंतर खाली बघितलं तर 6.14, म्हणजे हा आहे 6.14. सो आपली डायग्राम येईल शिअर फोर्स डायग्राम लाईक दिस. ठीक आहे. ही आपली झाली शिअर फोर्स डायग्राम. ओके, अंडरस्टूड. हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह, हे निगेटिव्ह. ओके, गॉट इट. नाउ विल सी दी बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन. आता आपण पाहूया बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन. जेव्हा बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन्स घेतो आपण ते पॉईंट्सवर घेतो. सर आपल्याला सगळ्यात पहिले माहिती आहे सिम्पली सपोर्ट असेल तर त्या सिम्पली सपोर्टवर ऑब्वियसली बेंडिंग मोमेंट 0 असतो. सो ॲट MA अँड MB देअर विल बी बेंडिंग मोमेंट 0. ओके, सो आता आपण काढूया मोमेंट ॲट C. मोमेंट ॲट C. सर मोमेंट ॲट C जर आपण बघितलं तर C पॉईंटवर काय करायचे, एक तर राईट साईडचे फोर्सेस फिरवायचे किंवा लेफ्ट साईडचे. ओके, सो इफ वी टॉक अबाउट लेफ्ट साईडला क्लॉकवाईज कसं असतं, पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज, निगेटिव्ह. हा RA कसा फिरतोय, क्लॉकवाईज. किती डिस्टन्सनी फिरतोय, 3 मीटरने. म्हणजे मग ऑब्वियसली ते कसं येईल, 7.86 मल्टिप्लाय बाय 3 मीटर. त्याच्यानंतर एक UDL आहे. UDLची इंटेन्सिटी किती आहे, 2. त्याचं डिस्टन्स किती आहे, 3 मीटर. म्हणजे ही झाली UDLचं पॉईंट लोड कन्व्हर्शन. किती डिस्टन्सवर ॲक्ट होणार आहे, 3/2. सो यू विल गेट MC किती आहे, 14.58 किलो न्यूटन मीटर. त्याच्यानंतर आपण काढूया MD मध्ये पण परत ते बघायचं की लेफ्ट साईडचे फोर्सेस फिरवायचे की राईट साईडचे. तर राईट साईडला एकच फोर्स आहे MDच्या, तो वी कॅन रोटेट द राईट साईड फोर्सेस. तो RB कसा रोटेट होणार आहे, अँटी क्लॉकवाईज. आणि राईट साईडला अँटी क्लॉकवाईज नेहमी असतो पॉझिटिव्ह. सो MD विल बी इक्वल्स टू 6.14 × 2. सो तो येईल 12.28 किलो न्यूटन मीटर. आले लक्षात. सो आपले बेंडिंग मोमेंट्स मिळाले. वी कॅन ड्रॉ दी डायग्राम. सो डायग्राम ड्रॉ करताना लक्षात घ्यायचं जिथे जिथे इन्क्लाइंड लाईन असते शिअर फोर्समध्ये तिथे बेंडिंग मोमेंटमध्ये कर्व येईल. सो सगळ्यात पहिला आपला आला आहे 14.28, म्हणजे इथे येईल 14.28. त्याच्यानंतर इथे आपला आलो होतो 12.28. आता इथे रेक्टँगल आहे तो इथे येईल इन्क्लाइंड लाईन.
इथे परत रेक्टँगल आहे, इथे परत येईल इन्क्लाइंड लाईन. सो दिस इज अवर बेंडिंग मोमेंट डायग्राम. थँक्यू.